नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर तुम्ही या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की माझ्याकडे महाराजांची मूर्ती म्हणजे नवीन मूर्ती आलेली आहे. आधीपासून महाराजांचं स्थान माझ्याकडे होतं. आधी एक मूर्ती माझ्याकडे होती देवघरात, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल. पण आशीर्वाद देताना स्वरूप म्हणून एक महाराजांची मूर्ती मी पूजाताईंच्या व्हिडिओमध्ये बघितली होती आणि ती मला हवी होती आणि त्या मूर्ती स्वरूपात महाराजांनी आमच्याकडे यावं हा माझा छोटासा अट्टहास होता. तर ती मूर्ती फायनली दसऱ्याच्या दिवशी आम्ही घेतलेली आहे. म्हणजे आपण महाराजांची किंमत नाही लावू शकत, कारण की जे काही आपल्याला महाराजांनी दिलं आहे त्यातूनच ते सगळं काही झालं आहे. तर महाराजांनी कुणाकडे यावं, कुणाकडे असावं, कशा पद्धतीने असावं, हे सगळ्या गोष्टीचे करता करविता तेच आहेत. तर मला सुद्धा बऱ्याच 2 वर्षांचा वेळ लागला या गोष्टीसाठी, पण फायनली मनातली ती इच्छा पूर्ण झाली आणि महाराजांची मूर्ती म्हणजे त्या स्वरूपातली मूर्ती आमच्याकडे फायनली आलेली आहे. तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज मी करणार आहे. तर व्यवस्थितरित्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. म्हणजे एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं, त्याचा मनात खूप मोठा आनंद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करते आणि मी तुम्हाला मूर्तीसुद्धा दाखवणार आहे आणि प्राणप्रतिष्ठेचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा भविष्यात जर महाराजांची मूर्ती तुमच्याकडे स्थापन केली तर मूर्ती स्थापन करताना कुठला विधी करायचा किंवा कशा पद्धतीने मूर्ती स्थापन करायची, तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला ती मदत नक्की मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला आता मी सुरुवात करणार आहे. तर सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला आधी दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मदत होईल. तर सगळ्यात आधी म्हणजे मंत्र स्तोत्र जे काय आहे, जे काही मी पठण करणार आहे किंवा अभिषेक करताना ज्या काही स्तोत्रमंत्रांचं मी वाचन करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला असं साईडला एका लिस्टमध्ये डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करते. पण आपल्या केंद्रात षोडशोपचार पूजाविधी म्हणून असा एक छोटासा ग्रंथ मिळतो. तर त्याच्यात स्थापनेचा विधी किंवा अभिषेकाचा पूर्ण विधी किंवा आपण पहिल्यांदा किंवा नेहमी आपण दररोजच्या सेवेमध्ये सुद्धा करतच असतो. तर अभिषेक कसा करायचा किंवा षोडशोपचार पूजा महाराजांच्या मूर्तीवर कशी करायची त्याच्यासाठी हा सविस्तर एक ग्रंथ आहे. जर शक्य झाल्यास तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रातनं जाऊन घेऊ शकता, तर तुम्हाला त्याच्यातनं सुद्धा बऱ्यापैकी मदत होईल. तर अभिषेकासाठी त्या ग्रंथाबरोबर मी नित्यसेवा घेतलेली आहे, कारण श्रीसूक्त, पुरुष सूक्त, गणपती अथर्वशीर्ष आपण जे काही पठण करतो तर त्या सगळ्या गोष्टी वाचण्यासाठी. त्याच्यानंतर मुख्यतः अभिषेकासाठी मी पाणी घेतलंय, पाण्याबरोबर त्याच्यानंतर दही घेतलंय, पंचामृत केलेलं आहे, नैवेद्यासाठी साखर घेतलेली आहे, त्याच्यानंतर हळदीचं पाणी घेतलंय. कारण की काय असतं, आपण मूर्ती पहिल्यांदा जेव्हा स्थापना करतो तर मूर्तीची व्यवस्थितरित्या स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपण जेव्हा मूर्ती घेतो कुठल्याही देवतांच्या मूर्ती, तर त्या ट्रॅव्हल करून आपल्याकडे आलेल्या असतात, कुणाचाही हात लागलेला असतो किंवा त्याच्यावरती धूळ किंवा अजून कुठल्या गोष्टींचा स्पर्श झालेला असतो. तर ती व्यवस्थित स्वच्छता करणं, मूर्ती अक्षरशः म्हणजे देव जे आहे ते जिवंत स्वरूपातच असतात, त्यांचा वास प्रत्येक ठिकाणी असतो. पण तरीसुद्धा आपल्याला योग्यरित्या प्राणप्रतिष्ठा करूनच ती देवघरात स्थापन करणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण की तुम्ही कुठलीही मूर्ती घेतली, देवांची स्थापना करताय, तर ती तशीच देवघरात ठेवायची नाही, तर मूर्तीची योग्यरित्या प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी. तर अभिषेकाच्या साहित्याबरोबर मी धूप दीप घेतलाय, त्याचबरोबर 2 समया घेतल्यात, नंदादीप घेतलाय, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेतलाय. तर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. अजून जर मध्ये काही मला लागलं तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगेल. तर आता आपण वेळ न घालवता अभिषेकाला सुरुवात करूया. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करत असतो किंवा दिवा लावण्याने करत असतो. तर सगळ्यात आधी अभिषेकाला सुरुवात करण्याआधी मी देवघरातले सगळे दिवे लावून घेते. तर इथे मी मुख्यतः 2 दिवे घेतले आहेत. तर एक आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, त्याबरोबर 2 समयासुद्धा प्रज्वलित करून घेते. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून दाखवते. अर्थातच मंत्र स्तोत्र यांचं पठण मी केलेलं आहे, पण मला व्हिडिओ तुम्हाला स्पीड वाढवून दाखवावा लागणार आहे, कारण की जर मी तुम्हाला पूर्ण पूजेचा व्हिडिओ दाखवला तर तो 1.5 ते 2 तासांचा व्हिडिओ होईल आणि तितका मोठा व्हिडिओ मला पोस्ट करणं शक्य नाही आणि तितका तुम्हीसुद्धा मोठा व्हिडिओ पाहू शकत नाही. तर मी पूर्ण मंत्रस्तोत्राचे जे पठण करत जाईल ते तुम्हाला वरती लिस्टसुद्धा देईल किंवा कुठल्या मंत्राचं स्तोत्राचं पठण करत आहे ते सुद्धा सांगेल, जेणेकरून मग तुम्ही नित्यसेवे या ग्रंथातून ते स्तोत्र पठण करू शकता.
दीप प्रज्वलित केल्यानंतर सगळ्यात आधी मी आता महाराजांना अष्टगंध अर्पण केला. त्यांना धूप ओवाळून घेते, त्यांना दीप दाखवून घेते आणि त्याबरोबर महाराजांना मी एक फूल अर्पण केलं. तर कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपण पंचोपचार पूजा करायची आणि मग त्याच्यानंतरच अभिषेकाला सुरुवात करायची. तर याचा असा अर्थ होतो की आपण ज्या देवतांची मूर्तीची म्हणजे अभिषेकाला सुरुवात करणार असतो तर त्या देवतांना आधी आवाहन करायचं असतं आणि मग अभिषेकाला सुरुवात करायचं. तर धूपदीप ओवाळून घेतल्यानंतर आता मी महाराजांना आधी स्वच्छ पाण्याने मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घेत आहे. कारण की सगळ्यात आधी मूर्ती तुम्हाला जसं सांगितलं की मूर्ती ट्रॅव्हल करून आपल्याकडे आलेली असते. तर अभिषेक करण्याआधी एका स्वच्छ पाण्याने म्हणजे एकदा मी मूर्ती धुवून घेते आणि मग त्याच्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करेल. जे काही अभिषेकाचं पाणी किंवा दूध जे काही पुढे गोष्टी साचत जातील ते मी एका मोठ्या भांड्यात जमा करून घेत आहे, जेणेकरून ते पाणी आपल्याला नंतर झाडांना घालता येतं. तर पहिल्यांदा मूर्ती स्वच्छ करून घेतल्यानंतर मी पुन्हा त्याच ताम्हणात मूर्ती स्थापन केली आहे. आता पुन्हा एकदा महाराजांची पूजा करून घेते, त्यांना अष्टगंध, फूल, धूप, दीप ओवाळून घेते आणि मग त्याच्यानंतर आता मंत्रस्तोत्रांसहित महाराजांच्या अभिषेकाला सुरुवात करणार आहे. तर आता सगळ्यात आधी मी श्री स्वामी स्तवन या स्तोत्राचं पठण करत आहे. नित्यसेवा पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे स्तोत्र दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी हळदीच्या पाण्याने महाराजांना अंघोळ घालत आहे. तर आपल्याला माहिती आहे की हळद जी आहे ती रोगप्रतिकारक आहे. आयुर्वेदात हळदीचं खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर अभिषेक करतानासुद्धा जेव्हा आपण अभिषेक करत असतो तर हळदीच्या पाण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे. तर कुठल्याही देवतांची मूर्ती स्वच्छ करण्याआधी देवतांना हळदीच्या पाण्याने अंघोळ घालण्याचं महत्त्वसुद्धा तितकंच आहे. हळदीच्या पाण्याने अंघोळ घातल्यानंतर मी पुन्हा एकदा महाराजांना पाण्याने स्वच्छ केलं. त्याच्यानंतर आता हे जे काही हळदीचं पाणी आहे ते पुन्हा एकदा भांड्यात काढून घेते. तर तुमच्याकडे जे काही जिन्नस असतील त्याच्याने तुम्ही अभिषेक घालू शकता. जर तुम्हाला शक्य नाही झालं हळदीचं पाणी किंवा दूध तर तुम्ही त्या गोष्टी स्किप करू शकता. तुम्ही फक्त पाण्याने आंघोळ घातली तरीसुद्धा महाराज गोड मानून घेतील. आता हळदीचं पाणी झाल्यानंतर मी महाराजांना दह्याने अभिषेक घालत आहे. तर या दह्यामध्ये जर तुमच्याकडे शक्य असल्यास साखर असेल तर तुम्ही साखर मिसळू शकता किंवा तुम्ही मधाचासुद्धा वापर करू शकता. पण मी इथे फक्त दही घेतलं आहे. दह्याने व्यवस्थित महाराजांची पूर्ण मूर्तीला मी दही लावून घेत आहे आणि मूर्ती व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेते. तुम्हीसुद्धा जर कुठल्या देवी देवतांच्या मूर्ती नवीन आणल्यानंतर देवघरात स्थापन करत असाल तर तुम्ही प्रत्येक मूर्तीवरती हा विधी करणं गरजेचं आहे. नवीन मूर्ती घेतल्यानंतर तुम्ही योग्यरित्या प्राणप्रतिष्ठा करूनच मूर्ती देवघरात स्थापन करणं खूप गरजेचं आहे. महाराजांना छान दह्याचं लेपन केलं. आता त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने महाराजांची मूर्ती मी व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेते. हे जे काही पाणी अभिषेकाचं साचतं तर हे एका मोठ्या भांड्यात तुम्ही जमा करा. तर हे अभिषेकाचं पाणी व्यवस्थितरित्या तुम्ही झाडांना किंवा अशा ठिकाणी टाका जिथे कुणाचे पाय पडणार नाहीत, जेणेकरून आपण अभिषेकाचं जे जल निघतं, निर्माल्य निघतं, त्याचा अपमान होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची असते. तर आता हळदीचं लेपन झालं, स्वच्छ पाण्याने अंघोळ झाली, दह्याने अंघोळ झाली. आता मी महाराजांवरती दुधाचा अभिषेक करत आहे. तर ही सगळी काही क्रिया करताना स्वामी स्तवन झाल्यानंतर मी एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करत आहे. गणपती अथर्वशीर्षाचं पठण करतच मी हे सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या करत आहे. दुधाने अभिषेक घातल्यानंतर मी पुन्हा एकदा मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते. कारण हळदीने, दह्याने आणि दुधाने जेव्हा आपण अभिषेक घालतो तर मूर्तीवरती एक चिवटपणा येतो. तर तो व्यवस्थित स्वच्छरित्या धुवून घ्यायचा, मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा मूर्तीला पंचोपचार पूजा करून घ्यायची. आता मी पंचोपचार पूजा करत आहे. महाराजांना अष्टगंध अर्पण केला, एक फूल अर्पण केलं, त्याचबरोबर धूपदीप दाखवून घेतला. आता मी मुख्य अभिषेकाला सुरुवात करणार आहे. तर मुख्य अभिषेक हा जो आहे मी फक्त पाण्याने करत आहे. पळीने हळूहळू कुठल्याही मूर्तीवरती अर्थात महाराजांच्याच मूर्तीवरती तुम्ही पळीने हळूहळू पाणी टाकत जायचं, अभिषेक करत जायचं आणि मंत्रस्तोत्रांचं पठण करायचं. तर पाण्याने अभिषेक करताना मी महत्त्वाचं सगळ्यात आधी स्वामी स्तवन आपलं सुरुवातीला पठण करून झालं. मी आता गणपती अथर्वशीर्ष पठण करत आहे. गणपती अथर्वशीर्षाच्या पठणानंतर मी श्रीसूक्ताचं पठण करणार आहे. त्याबरोबर पुरुष सूक्ताचं पठण करणार आहे. 21 श्लोकी पवमान सूक्त म्हणजे जर तुम्ही
महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत आहात तर आवर्जून तुम्ही 21 श्लोकी पवमान सूक्त, त्याचबरोबर त्याच्यानंतर नित्यसेवा ग्रंथात स्वामी चरित्र अवतरणिका दिलेली आहे त्याचासुद्धा मी 1 वेळा पठण करणार आहे. आणि मग उरलेल्या याच्यात महाराजांचा 11 माळी जप जर तुम्हाला शक्य झाला तर तो सुद्धा तुम्ही करावा. आता श्री सूक्त आणि पुरुष सूक्त हे 16 वेळा पठण करायचं असतं. पण जर तुम्हाला वेळेअभावी ते शक्य नाही झालं तर तुम्ही श्री सूक्त पुरुष सूक्ताची 1 आवर्तनं केली तरी चालतील, पण प्राणप्रतिष्ठा करूनच तुम्ही मूर्ती तुमच्या देवघरात स्थापन करावी. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आवर्जून पवमान सूक्ताचा अभिषेक करावा. त्याबरोबर स्वामीचरित्र अवतरणिकासुद्धा म्हणावी, कारण संपूर्ण स्वामीचरित्र तर आपण अभिषेक करताना पठण करत नाही, आपण दैनंदिन नित्यसेवेत ते करत असतो. पण स्वामीचरित्र अवतरणिका पठण करावी, जेणेकरून पूर्ण स्वामीचरित्र पठण केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि तेवढी सेवासुद्धा आपल्या हातून घडत असते. अशा पद्धतीने हळूहळू मंत्रस्तोत्रांचा जाप करत माझा अभिषेक विधी सुरू होता. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की ही मूर्ती मला कधीपासूनच घ्यायची होती. अभिषेक करताना मला मनाला इतका आनंद वाटत होता, कारण की माझी सगळ्यात मोठी इच्छा, सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. मनाला इतकं भारी वाटत होतं की मी ते तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही शब्दातून. तर महाराज हे सगळीकडेच आहेत, अर्थात आधीसुद्धा महाराजांचं स्थान माझ्याकडे होतं. पण प्रत्येकाला काही ना काही इच्छा असते की अशा स्वरूपात महाराज आपल्याकडे असावे, आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली. तसंच त्या पद्धतीने तुमच्यासुद्धा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करेल. तर इथे माझं सगळे काही स्तोत्रमंत्रांचं पठण करून झालेलं आहे. उर्वरित जल मी महाराजांवरती अर्पण केलं आणि माझा जो जलाभिषेक आहे महाराजांच्या मूर्तीवरती तो पूर्णरित्या संपन्न झाला. आता महाराजांची मूर्ती व्यवस्थितरित्या पुसून घ्यायची. मूर्ती पुसण्यासाठी एक वेगळं, महाराजांसाठीचं वेगळं कापड असावं. कुठलंही कापड मिक्स करू नका घरातलं. तर देवतांसाठी एक व्यवस्थित कापड, एक व्यवस्थित रुमाल तुमच्याकडे असावा. तर एकदम छान पद्धतीने व्यवस्थित जसं आपण स्वतःचं अंग पुसत असतो तसंच आपण देवी देवतांच्या हळूवाररित्या छान मूर्त्या पुसून घ्यायच्या. आता मूर्ती पुसल्यानंतर मूर्तीसोबतच एक पाट आलेला आहे, त्याच्यावरती मी महाराजांची मूर्ती सध्यापुरती स्थापन करत आहे. त्याच्यानंतर मी मूर्ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी देवघरातच स्थापन करणार आहे. तर आता बऱ्याच जणांना वाटेल की ताई तुम्ही काळ्या पाटावर मूर्ती स्थापन केली, तर नाही, तुम्हाला व्हिडिओच्या इफेक्टमुळे पाट काळं वाटू शकतं, पण ते पाट काळं नाही आहे. तर स्थापना केल्यानंतर मी महाराजांना साखरेचा नैवेद्य अभिषेक करताना अर्पण करत आहे. बाकीचा जो नैवेद्य आहे तो मी महाराजांना संध्याकाळी अर्पण करेल. जर तुम्ही बनवलेला असेल तर जो काही इच्छित नैवेद्य तुमच्याकडे असेल तो तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. फळं, पेढे जे काही असेल, किंवा मग तुम्ही फक्त साखर अर्पण केली तरी चालेल. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर, नैवेद्य अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा मूर्तीला व्यवस्थितरित्या अष्टगंध लावून घ्यायचा. अष्टगंध लावताना शक्यतो बोटानेच लावावा, पण बोटाने लावताना काय होतं, तो इकडे तिकडे ओघळतो, म्हणून मी कापसाच्या काडीने अष्टगंध लावला. तर तसंही चालतं, काही हरकत नाही. त्यानंतर मी महाराजांना छान फुलं अर्पण केली. तर चाफ्याची फुलं तर मला काही मिळाली नाही, माझ्याकडे झेंडूची फुलं होती पिवळ्या रंगाची, तर तीच मी महाराजांना अर्पण केली. तर काही होत नाही, तीसुद्धा महाराज गोड मानून घेतील. मला जेव्हा केव्हा बाहेर जाणं होईल आणि चाफ्याची फुलं मिळाली तर मी आवर्जून महाराजांसाठी चाफ्याची फुलं आणेल, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराजांना चाफ्याचं फूल किती प्रिय आहे. त्याच्यानंतर फुलांची छोटी आरास केल्यानंतर मी धूपदीप अर्पण करून घेते आणि मग त्याच्यानंतर पूजेची सांगता करणार आहे. तर सगळ्यात शेवटी नैवेद्य वगैरे दाखवून घेतल्यानंतर आता मी 1 वेळा महाराजांची आरती करून घेते आणि आरती केल्यानंतर पूजेची सांगता करेल आणि मग जय जयकार करेल. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी महाराजांच्या किंवा अन्य कुठल्याही देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकतो. तर ही मूर्ती नवीन घेतल्यानंतर मी कशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मूर्तीबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समधनं नक्की विचारा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आवर्जून देईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.